बाजार भाव कमीत कमी 100 रुपये किलो राहतात. आता वावर आहे, आता पण गुंतलेलं नाहीये, सगळी पिकही होतात. कांद्याचं पीक निघले, आता सोयाबीन निघन. शेणखत टाकलेले आहे. एका झाडाला 2-2 गमेली खड्डा घेऊन. म्हणजे तुमचं सेंद्रिय शेतीवर जास्त फोकस आहे. हा शेतकरी मित्रांनो, अंजिराची शेती करा आणि लाखोंचा फायदा मिळवा असं मी तुम्हाला सांगत नाहीये. पण झालंय काय, सध्याच्या घडीला कोणतंही पीक करत असताना ह्या पिकाचा बाजारभावाची शाश्वती आपल्याला नसते. आणि विशेष म्हणजे पीक येत असताना त्यात कीड रोग समस्या ह्या देखील येतात. पण शेतकरी कंटाळून जातो, कारण गवतांचं प्रमाण जास्त. आणि यामध्येच शेतकरी काय म्हणतोय की एखाद्या वर्षी वावर आपलं पडीक ठेवू आणि पुढच्या वर्षी एखादं पीक घेऊ, जेणेकरून ह्या गवतांचा खात्मा करू. पण आज मी तुमच्या समोर घेऊन आलेलो आहे असं एक जबरदस्त आंतरपीक. हे पाहण्यासाठी कुठं आलो आहे तर अहिल्यानगर जिल्ह्यामधील जवळे या गावात आलो असता गौरवजी यांच्या इथं मला हा अंजिराचा प्लॉट आहे तर हा बघायला मिळालेला आहे. मग नेमकी त्यांनी हा अंजिराचा यशस्वी प्लॉट कशा पद्धतीने उभा केलेला आहे, बाजारभावाचा पुढील अंदाज कशा पद्धतीने घेतलेला आहे, तर हे देखील त्यांच्याकडनं जाणून घेऊया. आणि अंजीर हेच आंतरपीक का निवडलेलं आहे. तर दादा नमस्कार. नमस्कार. सुरुवातीला आपला परिचय द्या. मी गौरव सोपान गोटावळे, राहणार जावरा, तालुका पारनेर, जिल्हा अहिल्यानगर. बरं. तर आता गौरव दादा तुम्ही मला सांगा की आम्ही जसं पाहतोय की आंतरपीक म्हणून तुम्ही अंजिराची निवड केलेली आहे. तर आणि सोयाबीन पीक देखील केलेलं आहे. म्हणजे याचं जे अंतर आहे साधारण किती फूट ठेवलंय ते सांगा. अंतर हे 15 बाय 20 वर ठेवलेलं आहे. 15 बाय 20 वर. म्हणजे योग्य ती अंतर मशागतही करता येईल. हा ओके. आणि आता हे जे झाड दिसते आता अंजिराचं, याला फळं देखील जबरदस्त लागलेली दिसत आहेत. हो. तर हे किती दिवसाचा प्लॉट झालेला आहे किंवा झाड किती दिवसाचा हा आहे? प्लॉट आता झालेला आहे, एक 5 महिन्याची झाड झालेली आहेत. फक्त 5 महिन्यामध्ये हा. एवढी ग्रोथ. बरं, अंजिराचं हे रोप आहे तर हे किती रुपयाला मिळतंय, कुठं मिळतंय? अंजिराचे रोपे 60 रुपयाला पडले होते एक हुंडी. ती बरं. आम्ही पुरंदरहून आणली होती. पुरंदरवर हा. आणले होते. बरं आता सर्वात मोठा विषय की आजकालच्या तरुण शेतकऱ्यांना एखादं पीक करायचं असतं पण त्यामध्ये शाश्वती नसते. तर बाजारभावाची थोडीशी डळमळ बघायला मिळते. तर एक मला सांगा की आतापर्यंत ऍव्हरेज उत्पादन आणि बाजारभाव कशा पद्धतीने आहे? आतापर्यंत मिनिमम आहे ना, झाडाला कमीत कमी 50-60 फळं तुटून गेल्यात, अजून 70-80 फळं आहेत. प्रति झाडाला 50 ते 60 फळं तुम्ही तोडलेली आहेत. हा. हा. आणि आता ही 60-70 फळं दिसत आहेत हा. आपल्याला. बरं, ही कालावधी किती दिवसाचा आहे याचा फळ तयार होण्याचा? कालावधी कमीत कमी 2 महिने फळं पिकायला लागतात. पिकाला. हा. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे बाजारभावाचा अंदाज. बाजार भाव कमीत कमी मिनिमम 80 ते 90 रुपये 100 रुपये किलो राहतात. आणि आपण जर फरावण्याला नेऊन दिली तर 100 रुपयाने ते घेतात आपल्याकडून. म्हणजे जे आपले लोकलचे जे फळवाले फरावले आहेत त्यांच्याकडे नेऊन द्यायची आणि ते घेतायत. ते घेत आहेत. आणि मोठं मार्केट सांगायचं झालं तर पुणे, मुंबई. पुण्याला, मुंबईला ते एक खोके पॅकिंग करायला लागतात. 6-6 फरांचे खोके पॅक करायचे आणि मग ते द्यायचे 6-6 फरांचे. म्हणजे जे गुलटेकडी मार्केट आहे हा. किंवा वाशी मार्केट आहे आपलं, तिथे कॅरेट चालत नाही, तिथे खोके द्यावे लागतात भरून. ओके ओके. बरं, हे किती किलोचे बॉक्स वाचवावं लागतात काय? एक 6-6 फरक असतात, म्हणजे अर्धा किलो अर्धा किलोचं एका बॉक्स मध्ये Packing करावं लागतं. पॅकिंग करावे लागते. हा. बरं, ही जी काय अंजिराची शेती करून तुम्ही खुश आहात का? हा, खुश आहे. निश्चित म्हणजे स्वरूपात. माझं वावर आहे, आता पण गुंतलेलं नाहीये, सगळी पिकही होतात. कांद्याचं पीक निघले, आता सोयाबीन निघन, पुढल्या वर्षी कांदेही पण निघणार, सोयाबीन पण निघणार. म्हणजे 2 वर्ष पीक होऊन पडलं, आता पुढे हे काम चालू होईल नाही का, म्हणजे याचाही नफा चालू होईल. बरं, ठीक आहे. याला ज्या कीड रोग समस्या किंवा खत व्यवस्थापन याबद्दल काय सांगाल तर? कीड तशी नाही म्हणलं तरी चालेल, पण महिन्यातून एखादा फवारा घ्यावा लागतो. आपला नीम ऑइल रोगाचा घेतला तरी चालेल. हा. ओके. आणि खत व्यवस्थापन काय केलंय? खत आता मी शेणखत टाकलेले, एका झाडाला 2-2 गमेली खड्डा घेऊन. म्हणजे तुमचं सेंद्रिय शेतीवर जास्त फोकस आहे. हा, सेंद्रिय शेती जास्त. आणि शेतकऱ्यांना किंवा इतर ठिकाणी तुम्ही हा जो काय माल विकताय तर हा पूर्णपणे ऑर्गॅनिक पद्धतीने देताय. ऑर्गॅनिक पद्धतीने देतो. ओके ओके. तर शेतकरी मित्रांनो लक्षात घ्या, आज आपण जवळे गावातील जे शेतकरी आहेत गौरव कोठावळे यांच्या शेतीला भेट देऊन अंजिराची शेती नेमकी नफ्याची आहे की तोट्याची आहे किंवा तरुण वर्गाने ह्या शेतीकडे का वळालं पाहिजे, तर हा मोठा प्रश्न उद्भवला होता. तर आज मी प्रत्यक्षात येऊन पाहिलेला आहे. तर ही 5च महिन्याची झाडं आहेत आणि भरघोस अशी उत्पादनाची अपेक्षाही त्यांच्याकडे आहे. पण जर आपण आपल्या डोक्याचा वापर करून जवळील जे कृषी असतील बाजारभाव, आठवडे बाजारभाव जिथं बघायला मिळतोय, आपण जाऊन विकले तरी पैसे होणार आहेत. आणि जे भाजीपाला विक्रेते आहेत यांच्याकडे जाऊन विकला तरी चालणार आहे. म्हणजे शेतकऱ्याला फक्त व्यापाऱ्यावर अवलंबून न राहता आपण आपल्या स्वतःच्या पायावर उभं राहून हा माल विकता देखील आला पाहिजे. अशा पद्धतीची तुम्ही जी शेतीची निवड केली त्याबद्दल तुमचे आभार. आणि जे कोणी शेतकरी बांधव मिलिंद बोर युट्यूब चॅनलवर नवीन असतील, आजच व्हिडिओ पाहतात, सबस्क्राईब करायचं आहे, समोरील घंटा ऑल ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे.
आणि अंजिराची शेती असेल, इतरही पिकांची शेती असेल, कशा पद्धतीने करावी चॅनलला व्हिजिट नक्की द्या. धन्यवाद.